मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील सुवर्णकार समाजाच्या 4 वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या केली। याच पार्श्वभूमीवर राज्यभर सुवर्णकार समाजाकडून मूक मोर्चे काढले जात आहेत। आज बारामतीत देखील सुवर्णकार समाजाने मूक मोर्चा काढला। यावेळी अशा नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सुवर्णकार समाजाकडून करण्यात आली। यावेळी बारामतीचे तहसीलदार यांना निवेदन देत ही मागणी करण्यात आली। मला विनंती आहे प्रशासनाला, आमच्या बारामतीच्या सर्व सुवर्णकार समाज आणि सर्व बारामतीकर नागरिकांच्या वतीनं की या घटनेला त्वरित आळा बसण्यासाठी आपल्या सरकारनं त्वरित एक कायदा पारित करावा आणि अशा या समाजामध्ये ज्या विकृती घडत आहेत त्याला निश्चितपणे पायबंद कसा बसेल याविषयी आपण प्रयत्न करायचा आहे। अजितदादा पवार साहेब यांना विनंती करतो की या विकृतीला आपल्या संसदेमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा कायदा करून अशा जिथं घटना घडतील त्या नराधमांना जास्तीत जास्त लवकर फाशीची शिक्षा कशी होईल आणि या ठिकाणी असे जे प्रकार घडतात याला कशा पद्धतीने लवकर आळा बसेल अशी या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो। आणि या ठिकाणी सर्व धर्मियांचे लोक या ठिकाणी सर्व या मुलीच्या पाठीशी आहेत, या यज्ञा दुसानेच्या पाठीशी आहेत। या ठिकाणी फक्त एका समाजापुरती घटना नसून सर्व मानवतेला काळिमा फासणारी ही घटना घडलेली आहे आणि अशा घटनेतून समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संदेश जाऊ नये म्हणून या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि सर्व प्रशासनाने अशा सर्व बालिकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं अशी या निमित्ताने मी नम्र विनंती करतो। सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य आणि आमचे सर्व सराफ असोसिएशनचे कार्यकर्ते आणि आमचे समाज बांधव या सर्वांच्या माध्यमातून आम्ही राज्यभर प्रत्येक जिल्हा अधिकारी असतील, CP साहेब असतील, SP साहेब असतील, या सर्वांना आमच्या व्यथा आणि आमच्या कन्येवरती झालेला जो अन्याय आहे या संदर्भातले निवेदन हे आम्ही प्रत्येक ठिकाणी दिलेले आहे। आज समाज मनाच्या व्यथा ह्या कागदावरती येत आहेत, लोक एकत्रित होत आहेत, सर्वजण व्यथा मांडतायत, परंतु हे आपण पाहतोय की अनेक ठिकाणी निषेध मोर्चे होत आहेत, निषेध व्यक्त करतोय। परंतु मला एक प्रश्न आहे की आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये अशी काही होणार नाही का? ह्या आपण किती दिवस हे बळी पाहणार आहे? आज ह्या चिमुरड्या आज आपण जग न पाहता आज संपलेल्या दिसतात, ह्या नराधमांच्या कुठेतरी शिकार होताना दिसतात। मग ह्यामध्ये कठोर असं शासन का होऊ नये आणि आपण हे किती दिवस कॅन्डल काढणार, मोर्चे काढणार, निषेध मोर्चे काढणार? मग एक दिवस असा येऊ नये की ह्या समाज मनाने कुठेतरी ही न्यायव्यवस्था जर हातात घेतली तर मला वाटतं राजकीय आणि न्यायव्यवस्थेला त्याचं वावगं वाटण्याची गरज नाही। कारण मला वाटतं निर्भयापासून आपण बघतो, अनेक आमच्या माजलगावच्या घटना असतील, अनेक ठिकाणी आज कितीतरी बळी ह्या आपल्या महिलांच्या, मुलींच्या आणि चिमुरड्यांच्या गेलेल्या आहेत। मग ह्या बळी एवढे जातात, आपण कुठेतरी निवेदनं देतो, कॅन्डल मार्च काढतो, व्यक्त होतो आणि थांबतो। पण ह्याच्यातून साध्य काय होतं? मग न्यायव्यवस्थेमध्ये एवढा बदल व्हायला तयार नाही आहे। तर मला वाटतं आपल्या देशाचा आणि राज्याचा केंद्रबिंदू असणारा आपलं बारामती या ठिकाणाहून मी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून न्यायप्रिय असणारे आपले अजितदादा असतील, परत आपले न्याय विधिज्ञ असणारे आपले मुख्यमंत्री साहेब असतील आणि निर्णयाची क्षमता असणारे दुसरे उपमुख्यमंत्री आपले शिंदे साहेब असतील, या त्रिमूर्तींना इथून आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारचा चिमुरडींवरती अन्याय होईल, हत्या होईल, त्यावेळेला त्या नराधमाला त्याच ठिकाणी त्याला जाग्यावर ठार मारण्याची आपल्या कायद्यामध्ये तरतूद व्हावी आणि त्या पद्धतीचा कायदा पारित व्हावा यासाठी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून राज्यभर आम्ही त्या बाबतीचा पाठपुरावा करू। महिलांचं जर सक्षमीकरण तुम्हाला करायचं असेल शासनाला तर अगोदर महिला आणि मुली ह्या सुरक्षित असणं खूप गरजेचं आहे।